सुंदर ते दान उभे विठेवरी 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 कोटेवारी ठेवणिया कोटेवारी ठेवणिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर करकटेवरी ठेवणिया करकटेवरी ठेवणिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर निरंतर आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडाले गणपती श्रवणे मकर कुंडाले गणपती श्रवण मकर कुंडले तळपती द्रवणी मकर कुंडले तळपती द्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कंठी कस्तुभमणी विराजितो कंठी कस्तुभमणी विराजितो तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा गळा कासे पितांबर मॉनिटरला हॅलो हॅलो बंदच आहे. हॅलो आता जायचं हॅलो 4 शेकराचा मागाचा माईक आणा त्याला बेस होता 4 शेकराचा मागाचा माईक द्या हे नाही मॉनिटरला आवाज देता रा बरे मागाशी घेतलेला हे तर होता ती कुठं आहे हे आता कसं काय चढवा त्याचा बेस कमी कर
तुका म्हण माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे 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 माझे हेची सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझे हेची 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 सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कास पितांबर 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 तुळसी 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 हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळसी 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 हार गळा कास पितांबर कास पितांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हॅलो झाले टाइम फॅन चालू करा हो फॅन करायचं त्यानं काय होणार हॅलो 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 आवाज द्यायला हरी राम कृष्ण हरी हरी
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम ओसाने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठाली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हेलो हेलो आवाज सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला कतो तुमासे बसरे नाही तरी गेला जन्म बाबा नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला तुमासे जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया हरिता बरोबरी दुरावसे दुर्गेला बरोबरी दुरावसे हरिता बरोबरी दुरावसे दुर्गेला करता बरोबरी दुरावसे आवाजी मोरे वाहवसे बाबाजी मुरी वाहवते बाबाजी मुरी वाहवते काही न लगे एक भावची कार काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कार तुका मने आण विठोबाची मने आन विठोबाची तुका मने आन विठोबा करिता बरोबरी दुरावसी
हॅलो 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 अजून द्या अजून इको येतो. हॅलो 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी बजारे सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया करता बरोबर से दूर करता बरोबर
विठ्ठल 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 टाळी वाजवा. हा, हा. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरे दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी. काहे नलगे एक भावची कारण, काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरे दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभ सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं, शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयन योगिभिर्ध्यान वन्दे विष्णुभोगहर सर्वलोकैकनाथं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. समचरण सरोजं सान्द्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव देवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ओ पांडुरंगाकारो प्रथम नमः. पांडुरंगाकारो प्रथम नमः. पांडुरंगाकारो प्रथम नमः. पांडुरंगाकारो प्रथम नमः. सरे चलाना सरे चलाना संताप्रिया संत कृपदाने कथे विचारो. संत कृपदाने कथे विचारो. दुसरे तराना दुसरे तराना सत्ताजिया त्यांचा कृपदाने कथेचा विसार. बाबाजी सद्गुरु दास तुका दास तू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण किंवा चरणा संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने. आता श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार सुपण देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी
अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा हेर तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा लागी सोबत झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे लागी सोबत झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेरो किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे खऱ्या अर्थानं महाराज वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबार आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ महाराज आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव महाराज आहेत आणि वारकरी संप्रदायाचा कळस जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबार आहेत. तुम्ही मला सांगा बसलेले मंडळी, मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? मंदिराच्या कामा कलशारोहण झाल्याच्या नंतर मंदिराचं काम पूर्ण होतं. आणि बंगल्याचं काम कधी पूर्ण होतं? अहो पहिला मजला काढला, दुसऱ्याची गज काढून ठेवलेली, अहो दुसरा झाला तिसऱ्याची चाल काढून ठेवलेली. ही चाल पूर्वीपासून आलेली चाल आहे. बरोबर का? बंगला पूर्ण होत नाही आणि मंदिर पूर्ण होतं याला एकच कारण आहे, मंदिर परमार्थातलं आहे आणि बंगला प्रपंचातला आहे. थोडा केला तरी पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे आणि कितीही केला तरी पूर्ण होत नाही त्याचं नाव प्रपंच आहे. बरोबर का? काय आहे? प्रपंच. ज्या ठिकाणी अपूर्णत्व आहे तो म्हणजे प्रपंच आहे आणि ज्या ठिकाणी पूर्णत्व आहे तो म्हणजे परमार्थ आहे. म्हणून वारकरी संप्रदायाला ज्यांच्यामुळे पूर्णत्व मिळालं असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबार आहे, ज्यांनी 4092 अभंगाचा गाथा तयार केला. नवे स्वतःच्या लेखी करता दगडाच्या नंदीतून दूध काढलं अशा तुकोबारांचा 3 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला धरा विठ्ठल हे विठ्ठल. हो, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. काय उपदेश करतात? तुकोबारा म्हणतात मी तुम्हाला सांगतोय, काय सांगतोय? तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हणले तुकोबाराय आम्ही विठ्ठलाला नाही भजलं तर काय होईल? तुकोबारा म्हणले तुम्ही जर विठ्ठलाला नाही भजलं तर आमचं काय जाणार? आमचं काहीच जाणार नाही. नाही तरी गेला जन्म वाया, तुमचा मात्र जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. वाया जाणं म्हणजे काय हो महाराज? जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी त्या वस्तूचा किंवा त्या गोष्टीचा उपयोग न होणं म्हणजे वाया जाणं. उदाहरणार्थ हा माईक आहे आणि माईकची व्यवस्था कशासाठी? माझा आवाज स्वच्छ तुमच्या कानापर्यंत पोहोचावा आणि ते जर होत नसेल तर हा माईक वाया गेला. तुमचं नाही बरं, तुमचं गोड आहे. बरोबर का? एवढ्या लांबून तुम्ही कीर्तन करता आला आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर बाळू मामाच्या दरबारात आला आणि बाळू मामाच्या दरबारात आल्याच्या नंतर या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये बसून जर तुम्ही बाळू मामाच्या नावाने टाळी नाही वाजवली तर इथं येणं तुमचं वाया. एवढ्या लांबून महाराज बोलवला आणि कीर्तन नाही चांगलं झालं तर पैसे वाया. खुशाल गेले म्हणाले तुम्ही. बरोबर का? वाया जाणं म्हणजे जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी त्या वस्तूचा उपयोग न होणं म्हणजे वाया जाणं. म्हणून आपल्याला भगवंताने देह कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फटा बादिकेचा. भजनासाठी आपल्याला भगवंतानं देह दिलाय
आणि मग या देहामध्ये येऊन जर भगवंताचं जर भजन केलं नाही तर हा जन्म वाया गेला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी तुम्हाला तळमळीनं सांगतोय तुम्ही विठ्ठलाला भजा. म्हणून सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. आणि जर विठ्ठलाला भजलं तर नाही तरी गेला, तुमचा जन्म वायाला जाणार नाही. मग लोक म्हटले तुकोबाराय आम्ही विठ्ठलाला भजू, परंतु एकदा का आमच्या संसाराची बरोबरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे झालो. एका आजीबाईला म्हटलं तुकोबारांच्या पालखीमध्ये तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये आमची 302 नंबरला दिंडी आहे रथा माग, चल ना वारीला. आजीबाई म्हणली काय वारीला यायचं काय नाही, परंतु मला 3 पोर आहेत म्हणली. किती? 3 मुले आहेत मला. मग दोघींची लग्न झालेत, एकीचं तेवढं लग्न झालं की मी वाऱ्या करायला मोकळी झालो. मी म्हणलं कशी तू मोकळी होते? तिसरीचं लग्न होतं तर पहिली बाळंतपणाला येते, आणि पहिली बाळंतपणावर जाऊ तर दुसरी ऑपरेशनाला येते. संसारात विसावा नाही महाराज, देवाच्या गावाजवळ विसावा आहे महाराज. तुम्ही कसं म्हणता? जाऊ देवाची या देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. तुम्ही बघा आम्ही पंढरपूरला राहतो महाराज, पंढरपूरच्या चौफेर इकडं माळशिरसला येणारा मार्ग असू द्या, तिकडं मोहोळकडे जाणारा, तिकडं बार्शी, तिकडं मंगळवेढ्याकडे जाणारा मार्ग असू द्या, कोणत्याही मार्गाला भगवंताच्या पंढरपुराच्या शेजारी सगळ्या मार्गाला विसावा आहे महाराज. काय विसावा आहे? म्हणजे देवाच्या गावात काय असतो महाराज? विसावा असतो, बरोबर का? म्हणून माणसानं भगवंताला भजलं पाहिजे, विठ्ठलाला भजलं पाहिजे. लोक म्हणले तुकोबाराय आम्ही परमार्थ करू, आम्ही विठ्ठलाला भजू, परंतु एकदा का आमच्या संसाराची बरोबरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे झालो. तुकोबाराय म्हणतात अरे संसाराची बरोबरी होणार करिता बरोबरी दुरावसी दुरी. तुम्ही जेवढी त्या ठिकाणी संसाराची बरोबरी करण्याचा प्रयत्न करचाल तेवढं तुम्ही भगवंताच्या दूर जाचाल, दुरावसी. आणि एक दिवस तुम्ही बहुसिंधूच्या पुरामध्ये वाहून जाचाल. बहुसिंधूचा पूर म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम हे संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मोते. किती वेळा जन्मा यावे किती किंवा नित्य व्हावे भजेते मनवणे जीव भ्याला शरण गेला विठोसी. बरोबर का? म्हणून संसार हा पूर्ण होण्याची गोष्ट नाही. मग एवढं तुकोबारांनी सांगितलं. लोक म्हटले तुकोबाराय आम्ही भगवंताला भजू. अहो तुम्ही एवढं तळमळीनं सांगताय, त्यामुळे आम्ही भगवंताला भजू, भगवंताचं भजन करू. परंतु तुकोबाराय भगवंताला प्राप्त करण्याकरता काय लागतो? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात काहीच लागत नाही भगवंताला प्राप्त करण्याकरता, काही न लगे एक भावची कारण. तुकोबाराय म्हणतात भगवंताला प्राप्त करण्याकरिता फक्त भाव गरजेचा आहे. काय गरजेचं आहे? काहीच लागत नाही, काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आण विठोबाची. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या विठोबारायची आण घेऊन सांगतो. यावीन अनेक अस्तापै साधन वाहतसे आण विठोबाची. दुसरं सांगू तुझी आण वाहे नगा देवराया बहु आवडते जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया बहु आवडते जीवापासून या. बरोबर का? तुकोबारा म्हणतात मी माझ्या पांडुरंग परमात्म्याची मी माझ्या विठोबाची आण घेऊन सांगतो. भगवंताला भजण्याकरता भगवंताला प्राप्त करण्याकरता काहीच लागत नाही, फक्त काय लागतो? भाव. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचा भाव आणि मनुष्याचं चित्त शुद्ध असावं. चित्त जर तुमचं शुद्ध असलं ना महाराज, शत्रू सुद्धा मित्र होतात. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रही न खाती सर्पतया. तुमचं जर चित्त शुद्ध असेल तर तुम्हाला वाघाची भीती नाही महाराज, तुम्हाला सापाची भीती नाही महाराज. त्याकरता तुमचं चित्त आणि मन त्या ठिकाणी साफ ठेवायला लागेल. बरोबर का? करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरे वाहवसी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला 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 विठाला. अभंगावरती संपूर्ण चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा अल्पासा पर्याय द्यायचा असा की आज आपलं हे मौजे जळभावी तालुका माळशिरस चोरमले वस्ती या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. बरोबर आहे का? आणि सद्गुरु गुरुवर्य मुळे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तिसरे आणि तिसऱ्या वर्षामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. गेल्या वर्षी आलो होतो महाराज, गेल्या वर्षी जागराची कीर्तन सेवा होती. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न
अभंग घेतला होता जागराचा, परंतु या वर्षी दुसरा दिवस मिळाला म्हणून व्यासपीठ चालक ज्यांच्या मुखातून तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकताय, हरिभक्त पारायण गीताचार्य संजयजी महाराज हुलगे गोरडवाडीकर असतील, ते असतील, त्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. त्यानंतर आपले सर्वांचे ज्यांना परमार्थाविषयी अतिशय तळमळ आहे, ज्यांना परमार्थाविषयी ज्यांची अतिशय फार निष्ठा आहे, असे आपले स्वप्नील कुमारजी राऊत त्यांच्या माध्यमातून असेल आणि सगळेच त्या ठिकाणी जळबावीकर मंडळी, बरोबर का. आणि ज्यांनी या मठाला प्रोत्साहन मिळतं, ज्यांच्यामुळे प्रोत्साहन मिळतं, ज्यांच्यामुळे ऊर्जा मिळते, ते म्हणजे हरिभक्त परायण आपले आजीनाथ महाराज चोरमले मठ जळबावी, बरोबर का. त्यांच्यामुळेही या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि या सप्ताहाकरता गायनाची साथ ज्यांची आहे ते हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्त परायण आकाशजी महाराज सरतापे असतील. त्यानंतर इकडं महाराज नाव काय तुमचं, हनुमंत महाराज गोरड असतील. त्यानंतर संजयजी महाराज होलगे, त्यानंतर चोपदार, बरोबर का. चोपदारचं नाव काय तुमचं, निंबाळ जगदीश महाराज निंबाळकर, हा ते सुद्धा त्या ठिकाणी कीर्तनकार आहेत. आणि दरवर्षी ते त्या ठिकाणी चोपदाराची सेवा बजावतात. चोपदार म्हणजे महाराज सामान्य पद नाही, सामान्य पद नाही. अंबाजोगाईचा दासोपंत, कोण, अंबाजोगाईचा दासोपंत, त्या दासोपंताला अभिमान झालता, गर्व आलता, का तर त्या दासोपंतासोबत साक्षात दत्त परमात्मा सोंगट्या खेळायचे, गोट्या खेळायचे, सोंगट्या म्हणून, बरोबर, सोंगट्या खेळायचे. आणि त्याला अभिमान, साक्षात दत्त परमात्मा माझ्या माझ्यावर सोंगट्या खेळायचे, बरोबर का. अभिमान. मग नाथ षष्टीचं त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या गुरुची सृष्टी करायची एकनाथ महाराज, आणि षष्टीचं निमंत्रण देण्याकरता सप्ताहात त्या ठिकाणी पैठणवरून एकनाथ महाराज अंबाजोगाईला आले. आणि अंबाजोगाईला आल्याच्या नंतर म्हटले दासोपंत स्वामी कुठे आहेत, ते म्हटले आत आहेत सेवकरी बाहेर, वाड्याच्या बाहेर दरवाजात. दासोपंत आत बसलेत. मग मला दासोपंतांना भेटायचंय. आणि एकनाथ महाराज त्या ठिकाणी दासोपंतापाशी गेले आणि दासोपंतांना अभिमान झाला. म्हटला कोण आहे, कोण आहे तुम्ही, मी पैठणचे नाथ बाबा आहे. कोण आहे, पैठणचे एकनाथ महाराज आहे आणि आमच्या गुरुची षष्टी आहे आणि त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, त्या निमित्तानं तुम्हाला सेवा करण्यासाठी यावं लागेल. तो म्हणला मी काय असले सामान्य सप्त्यात येतो का, हा माझं ते गायन म्हणला, ते माझं वाजवणं, मी सामान्य सप्त्यात येत नाही म्हणला, मी काय साधा समजलं काय म्हणला मला. परंतु नाथबाबांनी जास्त आग्रह केला, तुम्हाला यावं लागेल. त्यावेळेस येतो म्हणले. आणि षष्टी दिवशी महाराज दासोपंत त्या ठिकाणी पैठणमध्ये आले. आणि पैठणमध्ये आल्याच्या नंतर तिथं विचारलं एकनाथ महाराजांचं त्या ठिकाणी घर कुठं आहे, वाडा कुठं आहे एकनाथ महाराजांचा. त्यावेळेस तिथल्यांनी सांगितलं ज्याच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन आहे तो एकनाथ महाराजांचा वाडा आहे. आणि गेले आणि पाहिलं, त्या ठिकाणी घरासमोर गेले आणि त्या ठिकाणी दारात महाराज द्वारामध्ये चोपदार उभे होते. कोण, असे चोपदार, अशी काठी हातात घेतलेली, असे चोपदार, असे वजनदार चोपदार, आणि चांदीची काठी होती महाराज, अशी आडवी लावली प्रवेश करताना. तो म्हणला आधीच तर मी यायला नको म्हणत होतो आणि त्यात म्हणला ही काठी आडवी लावली म्हणला मला, हा दत्त परमात्मा सोंगट्या खेळतात म्हणला माझ्यावर, मी काय सामान्य आहे काय मला काठी आडवी. त्यावेळेस म्हणला चोपदार तर कोण आहे जरा असं पाहू म्हणला. जरा असं चेहऱ्याकडे पाहिलं तर दत्त चोपदारी, दत्त परमात्मा चोपदारकी करत होते. म्हणून साक्षात त्या ठिकाणी दत्ताचा अवतार आहे. कोण आहे, दत्ताचा अवतार आहे, बरोबर का महाराज. चोपदार म्हणजे सामान्य पद नाही. म्हणून त्या ठिकाणी मृदंगाचार्य सुंदर मृदंगाचार्य हरिभक्त परायण आपले कृष्णा महाराज ठवरे. तुम्ही मला सांगा ते मृदंगाचं कातड कशाचं आहे हो, बोला बोला बिंदास. संबड आहे ते, बरोबर का. ते मृत आहे, काय मृत असून त्या ठिकाणी जिवंत माणसाला भजनामध्ये दंग करते, त्याचं नाव मृदंग आहे. हा टाळ का वाजवावा महाराज, हा अहंकाराचा आलेला विटाळ घालवण्याकरता टाळ वाजवावा. म्हणून हे सगळे टाळकरी मृदंगाचार्य आणि तिकडं दोन विनेकरी, बघा काय वजनदार आहे बघा, असे बाबा पाहिजेत बघा. काय ती दाढी, हा बरोबर का, दाढी बॉडी सगळंच, बरोबर का. असे बाबा ते दोन्ही बाबा. आणि बसलेले तुम्ही श्रोते वर्ग. आणि कोणत्या ओम साई कीर्तन चॅनलची शूटिंग चालू आहे त्या, आणि शिवारनामा कीर्तन विश्व, बरोबर, काय सुंदर नाव आहे त्यांचं, त्या ठिकाणी शूटिंग चालू आहे. त्यानंतर आपले माईक सिस्टीम वाले, सुंदर माईक सिस्टीम आहे. काय होतं महाराज, पूर्वी अगोदर गायनाचार्याला नमस्कार घालायला लागायचं, बाबा चल म्हणायला कोण नाही माग. पुन्हा नंतर मृदंगाचार्याला नमस्कार घालायचा, बाबा वाजवायला चल, आता कोणच नाही बघ तुझ्याशिवाय, आता भजनाला वाजवाय कोणच नाही. मग त्यानंतर
कीर्तनकार असायचा, परंतु आता जरा थोडं बदललंय. आता अगोदर माईक सिस्टीम वाल्याला नमस्कार घालावा लागते. त्यानंतर गायनाचार्य, त्यानंतर वादक, म्हणून सगळेच गुणीजन मंडळी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतून कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ. विठाला 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 विठाला. म्हणून आज गुरुवर्य मुळे महाराज, बाळू मामांचे गुरु कोण? मुळे महाराज. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा त्या ठिकाणी सप्ताह सुरू आहे. तुम्हाला सांगू का बाळू मामांचा अधिकार किती? तुम्हाला सांगू का, साक्षात काशी विश्वेश्वरामध्ये ज्यावेळेस पहाटेच्याला 4 वाजता काशी विश्वेश्वराला स्नान घातलं जातं, त्यावेळेस बाळू मामाचे पाय स्वच्छ होतात. काय होतात? तुम्ही म्हणसाल महाराज कसं हो बाळू मामाचे पाय स्वच्छ होतात? थांबा सांगतो तुम्हाला. बाळू मामा एकदा बकऱ्याकडं बकरी राखत होते, मेंढर राखत होते, आणि मेंढर राखत असताना महाराज चिखलात पाय भरले मामांचे. कुठे भरले पाय? चिखलात पाय भरले. आणि मामा चिखलातले पाय भरलेले घेऊन तसेच त्या ठिकाणी तळावरती आले. आणि तळावरती आल्याच्या नंतर मामांनी मेंढर कोंडली आणि मामा जेवणा करता बसले. चिखलाचे पाय धुतले नाही बरं का, चिखलाचे पाय सकट जेवणा करता बसले. जेवण झालं आणि सेवकरांना मामा म्हणाले की ज्या वेळेस काशी विश्वेश्वराला पहाटेला 4 वाजता स्नान घातलं जातं, त्यावेळेस माझे पाय स्वच्छ होतात. हे चिखलाचे पाय काय होतात? माझे चिखलाचे पाय स्वच्छ होतात. त्यावेळेस जर संशय आहे ना, बरोबर का? म्हणणार रात्रीच्याला म्हणले सगळ्यांनी पहारा द्यायचा का, तर म्हणले रातच्याला उठला स्वतःच पाणी टाकून घेतलं स्वच्छ झाले पाय म्हणल्यावर. म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी बाळू मामा चिखलाची पाय घेऊन बाजावर झोपले आणि सगळ्यांनी पहारा दिला महाराज. कोण उशाला बसलं, कोण खाली पायापाशी बसलं, सगळ्यांनी पहारा दिला. कोणी अर्धा तास, कोणी 1 तास पहारा दिला. आणि पहाटेच्याला 4 वाजले महाराज. किती? 4 वाजले. आणि 4 वाजता बाळू मामांच्या पायावरचं पांघरून बाजूला केलं तर बाळू मामाचे पाय चकचकीत काचेसारखे दिसले. त्याच्यावरून त्यांनी ठरवलं हा अवतार कोणाचा आहे? साक्षात महादेवाचा अवतार आहे, साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे. आणि या पंढरीची पहिली वारी कुणी केली तर बाळू मामांनी केली. कुणी केली महाराज? या पंढरपूरची पहिली वारी कुणी केली असेल तर ती बाळू मामांनी केली. तुम्ही म्हणसाल महाराज कशी हो बाळू मामांनी पहिली वारी केली? तुम्ही मला सांगा. बाळू मामा अवतार कोणाचे आहेत? महादेवाचे. महादेवाचे अवतार आहेत. आणि सगळ्यात अगोदर कोण आहे? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. आणि सगळ्यांच्या आधीत म्हणून पहिल्यांदा वारी कुणी केली? भगवान शंकराने. आणि भगवान शंकराचे अवतार कोण? बाळू मामा. म्हणून त्या ठिकाणी पहिली वारी कुणी केली? बाळू मामा. हो रंबाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रंबाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वा. म्हणून त्या ठिकाणी पहिली वारी पंढरीची कोणी केली असेल तर त्या ठिकाणी कोणी केली? बाळू मामांनी केली. भगवान शंकरांनी त्या ठिकाणी वारी केली. बाळू मामा भगवान शंकराचे अवतार आहेत. हे कशावरून? आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस बाळू मामाची आई सुंदरा माता आणि वडील मायप्पा, सुंदरा मातेनं त्यांचं कुलदैवत असणारं हलसिद्धनाथ आप्पाचे वाडीचे, त्यांना त्या ठिकाणी नवस केला की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा की ज्या पुत्रानं जगाची सेवा करावी, असा पुत्र जन्माला यावा. मग त्या ठिकाणी महाराज डोहाळे लागले. कुणाला? सुंदरा माताला. गरोदर राहिले, डोहाळे लागले. आणि डोहाळे लागल्याच्या नंतर महाराज सुंदरा माता त्यांच्या पतीला हाक मारायच्या मायप्पांना. होय व, काय म्हणायच्या? होय व. पूर्वीच्या महिला होय व म्हणायच्या. आताच्या ते तुमची तुम्ही बोला. होय व, बरोबर का? होय व. मला नंदीवर बसायचंय. कुठं बसायचंय? नंदीवर बसायचं. नंदी म्हणजे बैल. नंदीवर का बसायचं म्हणत होत्या का तर पोटात भगवान शंकर आहे आणि भगवान शंकराचं वाहन काय? नंदी. म्हणून मला कुठं बसायचंय? नंदीवर बसायचंय. म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज, या जगामध्ये माऊलीसारखी समाधी नाही, तुकोबारासारखं वैकुंठ गमन नाही, दिंडीसारखं तंत्र नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा नाही, बाळू मामांसारखा संत नाही,
वारकरी संप्रदायासारखा पंत नाही आणि या जगामध्ये विठ्ठलासारखं दुसरं दैवत कोणतं? या जगामध्ये विठ्ठलासारखं. अहो बाळूमामा तर म्हणतात, बाळूमामा साक्षात अवतार कोणाकोणाचे तुम्हाला सांगतोच. बाळूमामांच्या मुखातले शब्द आहेत. अरे तुला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि बाळू धनगर वेगळा आहे, तसं नव्ह. तुला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वरन हा बाळू धनगर वेगळा आहे, तसं नव्ह. तुला वाटत असेल वृंदावनचा भगवान श्रीकृष्ण आणि हा बाळू धनगर वेगळा आहे, तसं नव्ह. अरे काशीचा विश्वेश्वर सुद्धा हा बाळू धनगरच आहे. पंढरीचा पांडुरंग परमात्मा सुद्धा हा बाळू धनगरच आहे आणि वृंदावनचा भगवान श्रीकृष्ण सुद्धा हा बाळू धनगरच आहे. कोण आहे? हा बाळू धनगरच आहे. अहो पांडुरंग परमात्म्याचं आणि बाळूमामाचं नातं काय सांगू का तुम्हाला? एकदा बाळूमामा नेहमी पंढरीची वारी करायची. काय करायची? पंढरीची वारी करायची. आजही तुम्हाला सांगतो, बाळूमामा जर वारी करत नसते तर त्या ठिकाणी त्यांचं कुत्र त्या ठिकाणी वारी पोच करत. बाळूमामा नेहमी पंढरीची वारी करायचे आणि बाळूमामा एकदा पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं. स्नान केलं, पुंडलिकाला पाणी वाहिलं आणि बाळूमामा वाळवंटातून त्या ठिकाणी महाद्वार त्या ठिकाणी सोडून वर चालले. वर जात असताना वाळवंटात एक व्यक्ती आली आणि बाळूमामांच्या चरणी नतमस्तक झाली. बाळूमामांनी विचारलं, अरे का बरं माझ्या पाया पडतोस, नाव काय तुझं? त्यावेळेस त्यानं सांगितलं, रामभाऊ उत्पात. काय? रामभाऊ उत्पात. मग बाळूमामा त्या ठिकाणी प्रदक्षिणा केली, त्या ठिकाणी मंदिरात गेले, चोकोबाराच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्यानंतर नामदेव पारीचं दर्शन घेतलं, आत गेले, गरुड खांबाचं दर्शन घेतलं आणि बाळूमामा त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्यापाशी गेले आणि पांडुरंगाची चतुर्भुज असणारी मूर्ती मामांनी पाहिली. महाराज, हा किती सुंदर मूर्ती भगवान पांडुरंग परमात्म्याची. पायाला खड्डे आहेत महाराज. वर त्या ठिकाणी बघा पांडुरंग परमात्म्याची मूर्ती, डोळ्यासमोर आठवा. हा, गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. तुळशी हार गळा, गळ्यात तुळशीचे हार आहे, तुळशी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. कानामध्ये मकराकार कुंडले, मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ, कंठामध्ये कौस्तुभ मणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. आणि बाळूमामांनी चतुर्भुज असणारे भगवंताची मूर्ती पाहिली. बाळूमामा काय म्हणतात? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. मूर्ती पाहिली बाळूमामांनी, दर्शन घेतलं आणि बाळूमामांनी ठरवलं आजचा मुक्काम हा पांडुरंगाच्या मंदिरातच करायचा. आणि मुक्काम त्या ठिकाणी करायचा म्हटल्याच्या नंतर संध्याकाळची वेळ झाली आणि वेळ झाल्याच्या नंतर बाळूमामांनी शिवकऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं, अरे दुपारच्या वेळेला एक रामभाऊ उत्पात नावाची व्यक्ती आली. ती काय व्यक्ती आपल्या ओळखीची नाही, पाळखीची नाही आणि अरे माझ्या चरणावरती नतमस्तक झाली. त्या रामभाऊ उत्पाताला तेवढं बोलवून आणा. उत्पाताला बोलवून आणला म्हटल्यानंतर शिवकरी गेले, रामभाऊ उत्पाताला बोलवून आणलं आणि रामभाऊ उत्पाताला मामा विचारतात, अरे रामभाऊ उत्पात तुम्हीच? हो मीच रामभाऊ उत्पात. दुपारी तुम्ही माझं दर्शन घेतलं वाळवंटामध्ये? तो म्हटला, नाही अहो मी दर्शनच घेतलं नाही तुमचं. का तर त्याला मामांचा महिमा जास्त माहित नव्हता त्या काळात. मी तुमचं दर्शनच घेतलं. अहो रामभाऊ उत्पात, अहो रामभाऊ उत्पात मीच आहे, परंतु मी तुमचं दर्शन घेतलं? मी तुमचं दर्शन घेतलं नाही. मग दर्शन घेतलं नेमकं कोणी? ज्या वेळेस शिवकरी मामांच्या पाया पडायला लागले त्यावेळेस मामाच्या पायाचा, मामाच्या चरणाचा वास सुगंध आपलं चंदनासारखा येत होता. कसा? पायाचा चंदनासारखा सुगंध येत होता. आणि बसलेले तुम्ही मला सांगा, चंदनाचा लेप कोणाच्या कपाळाला आहे? कोणाच्या कपाळाला आहे? पांडुरंग परमात्म्याच्या. म्हणजे मामांचं आणि पांडुरंगाचं नातं कसं आहे? सारखं आहे का नाही? मग त्या ठिकाणी मंदिरात मुक्काम केला आणि सकाळच्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्नान करून गोपाळपुरात गेले. आणि गोपाळपुरात तुम्ही आजही जावा, जनाबाईच्या त्या ठिकाणी वस्तू त्या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि गोपाळपुरात गेल्याच्या नंतर एक 80 वर्षाची म्हातारी आली मामाच्या चरणावरती नतमस्तक. मामा म्हणले, अगं म्हातारी काय पाया पडतेस माझ्या, सर बाजूला. त्यावेळेस म्हातारी म्हटली, बाळा अरे जुन्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या गोपाळांबरोबर या ठिकाणी यायचा. जुन्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण गोपाळांबरोबर त्या ठिकाणी या ठिकाणी यायचा. आणि आज तू तुझ्या सवंगड्यासोबत, तू तुझ्या सेवकऱ्यांसोबत आज गोपाळपूरला आलाय. म्हणजे बाळूमामा कुणाचे अवतार आहेत? कुणाचे आहेत? बाळूमामांचं कृष्णाचं नातं काय आहे? म्हणून तर बाळूमामा म्हणतात, तुला वाटत असेल वृंदावनचा भगवान श्रीकृष्ण हा बाळू धनगर वेगळा आहे, तसं नवं. तुला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग हा बाळू धनगर वेगळा आहे, तसं नवं. आणि भगवान शंकर महादेव आणि हा बाळू धनगर वेगळा आहे, तसं नवं. म्हणून तुकोबारा म्हणतात, या जगामध्ये तुम्ही जर विठ्ठलाची जरी भक्ती केली
तरी त्या ठिकाणी बाळूमामांना पोच होते. बाळूमामांची जरी भक्ती केली तरी विठ्ठलाला पोच होते. बाळूमामांची भक्ती केली तरी कृष्णाला पोच होते. बाळूमामांची भक्ती केली तरी त्या ठिकाणी भगवान शंकराला पोच होते महाराज. म्हणून तुकोबारा म्हणतात मी तुम्हाला सांगतोय विठ्ठलाला भजा, सांगतो तुम्हाला भजा रे, मी तुम्हाला सांगतोय विठ्ठलाला भजा. तुकोबारा या अभंगामध्ये सांगतो या शब्दाने सुरुवात करतात. कुठून? सांगतो. मग प्रश्न असा निर्माण होतो, सांगणारे कोण, सांगतात कोणाला आणि सांगतात काय? सांगणारे कोण आहेत? तुकोबारा आहे. सांगतात कोणाला? तुम्हा आमाजड जीवांना. आणि काय सांगतात? तुमच्या आमच्या हिताचा उपदेश तुकोबारा आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. बरोबर का? परंतु सांगण्यासाठी महाराज अधिकार पाहिजे. काय पाहिजे? अधिकार पाहिजे. ते सांगतात ते आपल्या हिताचं पाहिजे. अधिकार पाहिजे, हिताचं पाहिजे. आणि ते जे आपल्याला सांगतात त्याचा अगोदर त्यांना अनुभव पाहिजे. बरोबर का? अनुभव असल्याशिवाय सांगता येत नाही. बरोबर का? पहिली गोष्ट अधिकार पाहिजे. मग तुकोबारा आपल्याला विठ्ठलाला भजा असं सांगतात. मग तुकोबारांचा अधिकार आहे का? किती अधिकार सांगू का तुम्हाला? साध्या 2 शब्दात सांगतो. मालक होता जगाचा, सृष्टीचा नियंता होता. परंतु तुकोबाराची पत्नी आवली, लाडानं आवली म्हणायची, जिजाई करता साक्षात विठेवरच्या मालकाला गुराकी व्हावं लागलं. एवढा अधिकार तुकोबाराच्या पत्नीचा होता. मग तुकोबाराचा अधिकार किती असेल? अहो, पत्नीचा जर अधिकार एवढा मोठा असेल, जर पत्नीच्या पायातला काटा भगवंत काढत असेल, तर मग पतीचा अधिकार किती असेल? साधं सांगू का? समजलं नाही तर, ज्यानं दारात मार्बल बसवलेत त्याच्या घरात कसं असेल? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून एखाद्या व्यक्तीनं अधिकारानं सांगितलं की आपल्याला ऐकावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी अधिकारानं सांगत असताना वयाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो महाराज. वयाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो. आता मी तुम्हाला सांगतोय, माझं वय तुमच्या सगळ्यांपेक्षा कसं आहे? बोला बोला बोला, कसं आहे? तुम्ही नाराज नाही ना माझ्यावर? बोला. माझं वय तुमच्या सगळ्यांपेक्षा कसं आहे? कमी आहे. आणि स्मॉल म्हणा, इंग्रजी जास्त जमते तुम्हाला. माझं वय तुमच्या सगळ्यांपेक्षा कमी आणि तुमचं वय जास्त आहे. परंतु मी जर हितानं सांगितलं तर तुम्हाला ऐकावं लागतं. पत्नी जर पतीला हिताचं सांगत असेल तर पतीनं सुद्धा ऐकलं. आम्ही आधीच ऐकतोय म्हणा. बरोबर. हिताचं सांगितलं पत्नीनं तर त्या ठिकाणी पतीनं सुद्धा ऐकलं पाहिजे. पत्नी हिताचं सांगते आपल्याला. महिला मंडळ सांगता का नाही तुम्ही हिताचं? कधी कीर्तन झालं इथलं, रात्रीच्या वेळेला तुम्ही घरी गेला आणि दोघं नवरा बायको एका बंद खोलीत बसले की मग पत्नी त्या ठिकाणी पतीला उपदेश करते, अहो काय इकडं तिकडं रानात सारखं काम करता, अहो तुमच्या भावाकडे जरा बघो, त्याच्या कपड्याची घडी मोडत नाही त्याच्या, आणि तुमचं तर मोड सारखं हिथच गाडलेलं आहे. काय केलंय? सारखं तुम्ही काम काम करता. अहो शेवटी 2 भाग होणार आहेत या इस्टेटीचे. काय होणार आहेत? 2 भाग होणार आहेत. बरोबर का? हिताचा उपदेश सांगते, आणि जरा पोरांकडे बघा, असा जोर द्यावा लागतो. काय करा? पोरांकडे बघा, आणि तुम्हाला सांगते तुम्ही वेगळं निघा. किती खुल्ल्यात बघा ही बिचाऱ्या, वेगळं निघा म्हणलं. स्वप्नील दादाला सांगतील 3 वर्ष हाच महाराज बोलवा, म्हणजे तरी त्यांच्यात बदल पडल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून पत्नी जर पतीला हिताचं सांगत असेल तर पतीनं सुद्धा ऐकलं पाहिजे. म्हणून सांगत असताना महाराज अधिकार पाहिजे. आता मी जर उद्याच्याला सांगितलं हा माळशिरस तालुका उद्या बंद ठेवा, कुणी ऐकलं का हो माझं? ऐकलं का? महाराज अहो 10 मिनिटं कीर्तन वाढवून करा. 9ला सोडा म्हणलाय, परंतु 9:15ला करा. बरं 10 मिनिटं कीर्तन वाढवून करा, परंतु माळशिरस तालुका काय बंद ठेवायला सांगू नका. आणि उद्याच्याला जर मुख्यमंत्र्यानं घोषणा केली उद्याच्याला महाराष्ट्र बंद, चालू ठेवायची कोणाची हिंमत आहे का? नाही महाराज. का तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे. महाराष्ट्राच्या राजानं महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचं अधिकार आहे महाराज. आणि महाराष्ट्राच्या राजानं महाराष्ट्राच्या जनतेला सांगितल्यावर महाराष्ट्राच्या सुद्धा जनतेनं ऐकणं कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य. बरोबर का? अहो लांब कशाला? पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळात घोषणा केली होती की बाईवर बहनो मास्क लगाव. अहो त्यांनी दिल्लीत घोषणा केली, आपण गल्लीत मास्क लावले. त्यांनी पराती वाजवा म्हणून सांगितले, आपण फोडून टाकले. बरोबर का? म्हणजे कसं आहे?
अधिकार पाहिजे. म्हणून तुकोबर आपल्याला अधिकारानं सांगतात. मग अधिकारानं सांगितलं की आपल्याला ऐकावं लागतं. पण अधिकारानं सांगतात, परंतु ते आपल्या हिताचं असेल तर आपण ऐकलं, हिताचं असल्याशिवाय आपण त्याचा विचार करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, सांगत असताना वयाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो. भक्ती ही अशी गोष्ट आहे महाराज. काय? भक्ती ही अशी गोष्ट आहे, ती कोणालाही करता येते. कोणालाही भगवंताला भजण्याकरता वयाची मर्यादा नसते महाराज. कोणालाही भगवंताची भक्ती करता येते. मग तो मनुष्य कसाही असला तरी आणि कसाही असला तरी, कळलं नाही तुम्हाला? कसाही असला तरी कसाही असला तरी, सजन कसाया, हा एवढंच घ्या शब्द. बरोबर, कसाही असला तरी त्याला भक्ती करता येते. उदाहरणार्थ सांगतो, बारक्या इकडे उभा राहा, 1 मिनिट, 1च मिनिट उभा राहा. ये हुशार बाळ, ये, उठ उठ, ये उठ उठ. चॉकलेट चॉकलेट देतो, ये ये ये. तिला आजायला लागलं ते. तू ये, तू ये, तू ये इथं इथं. बरं तिकडच तोंड करून उभा राहा. हा, ह्यानं जर ठरवलं उद्याच्याला मी लग्न करायचं, अरे लाजू नको, दमदर जरा थांब, लाजू नको. उद्याच्याला जर मी लग्न करायचं तर शक्य आहे का महाराज? आणि या बाबांनी जर ठरवलं मी उद्याच्याला लग्न करायचं, अहो लाजू नका धरू, आपण बघू कुठं तरी. शक्य आहे का महाराज? शक्य नाही. का तर लग्न करण्याकरता याचं वय कमी पडतं आणि त्यांचं वय जास्त होतं. आणि या दोघांनीही ठरवलं आज शुभम महाराज बंडगर यांचं कीर्तन आहे आणि त्यांच्या कीर्तनाला आपण कीर्तन ऐकण्याकरता दोघंही जाऊ, तर दोघाला सुद्धा येतं. भक्ती ही अशी 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कुणालाही भक्ती करता येते. त्यासाठी उदाहरण दिलं. विठाला विठाला म्हणून सांगत असताना त्या ठिकाणी अधिकार पाहिजे आणि ते सांगणं आपल्या हिताचं. तुकोबर आपल्याला हिताचं सांगतात, म्हणून हिताचं सांगितलं की ऐकलं पाहिजे. मी सांगितलं वयाचा ज्ञानाचा संबंध. वयाचा ज्ञानाचा संबंध नाही महाराज. काय काय माणसं म्हणतात बघा, आमचे केस उगच पांढरे झाले काय. काय म्हणतात? आमचे केस उगच पांढरे झाले काय. अरे केस पांढरे व्हायचा आणि वयाचा काय संबंध आहे? तुला कॅल्शियम कमी पडलं, हा, तुला व्हिटॅमिन ते सगळे जीवनसत्व कमी पडले म्हणून केस पांढरे झाले. वयाचा ज्ञानाचा संबंध नाही महाराज. म्हणून जर एखादी व्यक्ती आपल्याला हिताचा उपदेश करत असेल तर आपण ऐकलं पाहिजे. अहो बाळू मामा आपल्याला हिताचा उपदेश करतात. बाळू मामांनी त्या ठिकाणी त्यावेळेस कष्ट सहन केलेत, त्यावेळेस कष्ट केले म्हणून आपल्याला आज भाकर म्हणजे. तुम्ही म्हणसाल महाराज काय कष्ट केले हो बाळू मामांनी? तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. कशाचे दिवस? पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याच्या नंतर बाळू मामांनी ठरवलं आता बकरी कुठं न्यायची? आदमापूरला परतीच्या प्रवासाला निघायचं. आणि बाळू मामा एवढा सगळा लावा जमा घेऊन आदमापूरकडे त्या ठिकाणी रवाना झाले. आणि जाता जाता त्यांचा मुक्काम लिंगापूर, कुठं? लिंगापुराच्या डोंगराच्या पायथ्याशी तळ ठोकला मामांनी. तळ ठोकल्याच्या नंतर मध्ये एक वडा होता, गावाच्या आणि मामाच्या तळाच्या मध्ये एक वडा होता आणि वड्याच्या पलीकडे गाव होतं. आणि महाराज जसा मामांनी तळ ठोकला तशी पावसानं सुरुवात केली. दिवसभर पाऊस महाराज, दिवसभर इतका पाऊस. जसा मामांनी तळ ठोकला, अहो दिवसभर पाऊस पडल्यामुळे मेंढी माऊलीला काय चारा मिळाला? मेंढी माऊलीला काय खायला मिळाला नाही, मेंढी माऊलीला चारा मिळाला नाही. आणि संध्याकाळच्या टायमाला शेवकरी मामांकडे आले. मामा अहो भूक लागली, काहीतरी त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्यावेळेस मामांनी सांगितलं गावातून काय भाकरी आल्या नाहीत का? तर पाऊस सुरू आहे, भाकरी आल्या नाहीत मामा गावातून. त्यावेळेस मामांनी सांगितलं कण्या शिजवा. काय शिजवा? कण्या शिजवा. शेवकऱ्यांनी कण्या शिजवल्या आणि मामा पहिल्या पंक्तीला जेवत नव्हते महाराज. सगळे शेवेकरी सगळे लोक जेवल्या नंतर शेवट मामा जेवायचे. सगळ्यात शेवट मामा जेवायचे. का तर लेकरं जेवल्याशिवाय आई जेवते का? ओ माय ओ, जेवता का तुम्ही? हा, लेकरं जेवल्याशिवाय आई जेवत नाही. अहो कण्या शिजवल्या, सगळ्या शेवकऱ्यांनी कण्या खाल्ल्या. आणि काही शेवकरी मामांकडे गेले, मामाला म्हणतात मामा अहो तुम्ही काहीतरी 4 घास खाऊन घ्या. त्यावेळेस मामा म्हटले अरे लेका, अरे माझी जर लेकरं उपाशी असती तर मी कसं त्या ठिकाणी जेवणार आहे? या मेंढी माऊलीची पोट भरतील त्यावेळेस मी जेवणार. आणि महाराज संध्याकाळी मामा पाणी पिऊन झोपले आणि सकाळच्याला 6 वाजल्या आणि 6 वाजता मामा उठले तरी सुद्धा पाऊस चालूच, कंटिन्यू पाऊस चालू, पाऊस बंदच नाही. आणि
पाऊस काय उघडायचं नाव घेणार. दुसरा दिवस गेला महाराज. दुसऱ्या दिवशी मामा जेवले नाहीत. तिसरा दिवस उजाडला आणि तिसऱ्या दिवशी महाराज काही त्या वरुण राजालाच काळजी असावी. काही वेळ पाऊस थांबला आणि काही वेळ पाऊस थांबल्याच्या नंतर मामांनी सांगितलं आता गडबड करा, घाई करा, सगळ्या मेंढ्या सोडा आणि त्या ठिकाणी चरायला घेऊन जा. सगळे त्या ठिकाणी शेवकरी मेंढ्यांना घेऊन कुठे गेले? चारण्या करता गेले. आणि काही त्या ठिकाणी थोडा वेळ त्या ठिकाणी विराम मिळाला. पावसानं त्या ठिकाणी थोडी पावसानं सूट दिली आणि मामा म्हणतायत वसू नावाचा एक शेवकरी होता. अरे वश्या, अरे या म्हातारपणाला 3 दिवस झालं उपाशी. किती दिवस? 3 दिवस झालं उपाशी र. अरे काहीतरी त्या ठिकाणी कोपीमध्ये जाऊन काहीतरी भाकरी आण, काहीतरी खायला आण रे, काहीतरी जेवण करता आण. त्यावेळेस वसू नावाचा शेवकरी गेला आणि कोपीमध्ये सगळीकडे पाहिलं महाराज, काहीच शिल्लक नव्हतं महाराज. परंतु एक 6 दिवसाचा शिळा भाकरीचा तुकडा पडलेला होता आणि तो भाकरीचा तुकडा घेतला आणि त्याला बुरशी लागली होती महाराज. काय लागली होती? बुरशी लागली होती. त्या वसू नावाच्या शेवकऱ्याने विचार केला, अरे बाबा, हा बुरशी जर लागलेला तुकडा जर मी मामांना खायला दिला, हा बुरशी लागलेला तुकडा जर मी मामांना खायला दिला तर किती पाप लागेल मला. परंतु मामांनी बी एका बाजूने ठीक आहे, परंतु मामांनी सांगितलंय कोपीमध्ये काय असेल ते घेऊन ये. काय काय असेल ते घेऊन ये. आणि हा जर तुकडा इथं आहे आणि हा जर भाकरीचा तुकडा नाही नेला तर त्या ठिकाणी तरी सुद्धा मला पाप, असून भाकरीचा तुकडा नाही नेला तरी सुद्धा मला पाप लागेल. मग त्या ठिकाणी न्यायचा ठरवलं. मग तो भाकरीचा तुकडा घेतला आणि मामांपाशी वसू नावाचा शेवकरी आला आणि सांगितलं, मामा अहो सगळं बघितलं बघा, काय बी मिळालं नाही बघा, फक्त एवढा तुकडा भाकरीचा मिळालाय आणि याच्यावर बुरशी. मामाने स्वतःचं धोतर वर केलं आणि त्या ठिकाणी जी भाकरीवरती बुरशी चढलेली होती, जी बुरशी लागलेली होती, ती बुरशी त्या ठिकाणी पुसली. आणि मामा म्हणतात, अरे वसू, अरे ही भाकर अशी कशी खायची र? अरे याच्यावर काहीतरी चटणी आण र, थोडी चटणी आण. त्यावेळेस वसू त्या ठिकाणी कोपीमध्ये गेला आणि मिरचीची बारीक भुकटी सापडली महाराज. तेवढीच भुकटी आणली आणि त्या भाकरीवरती ठेवली आणि मामा सांगतात, अरे ही तिखट लागते की र? अरे याच्यावर काहीतरी तेलाची धार आण. काय आण? याच्यावर काहीतरी तेलाची धार आण की. त्यावेळेस वसू नावाचा शेवकरी गेला, कोपीत सगळे डबे पाहिले, तेलाचा एक थेंब सुद्धा सापडला, तेलाचा थेंब सुद्धा सापडला नाही महाराज. त्यावेळेस वसू नावाचा शेवकरी आला, मामा अहो सगळे डबे पाहिले मामा, परंतु तेलाचा धार सापडली नाही मामा. त्यावेळेस माझ्या मामानं झाडाच्या पानावरती पावसाचं पाणी पडलं होतं, ते पावसाचं पाणी त्या भुकटीमध्ये टाकलं आणि कालवलं. 6 दिवसाची शिळी भाकर, बुरशी लागलेली भाकर माझ्या मामानं खाल्ली. म्हणून त्यावेळेस मामाने सांगितलं, आज या ठिकाणी मी 6 दिवसाची बुरशी लागलेली शिळी भाकर खातोय, परंतु याच ठिकाणी हजारो लोकांच्या पंक्ती उठतील. आजही तुम्ही बघा, बाळू मामांचं मंदिर कुठंही असू द्या, बाळू मामाचा कुठंही तळ असू द्या, त्या ठिकाणी तेलाचे डबे शिल्लक आहेत महाराज. ही कोणामुळं? बाळू मामाने त्यावेळेस शिळी भाकर खाल्ली हो, त्यामुळे त्या ठिकाणी आज आपल्याला खायला मिळते. म्हणून बाळू मामांची आपण भक्ती केली की बाळू मामा आपल्याला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता मला तुमच्याकडे बघितलं एक आवर्जून सांगावं वाटतं, प्रत्येकाने भंडारा लावत जा. काय लावत जा? तिथं कीर्तनाला बसताना भंडारा लावत जा. मलाही लावायचा होता परंतु तिथं कोण नव्हतं. भंडारा लावत जा. का तर भंडाऱ्यात ताकद, सांगू का तुम्हाला भंडाऱ्यात ताकद किती? भंडारा कपाळाला का लावायचा सांगतो तुम्हाला. भंडारा कपाळाला का लावायचा? ज्या वेळेस पार्वती मातेनं महादेवला विचारलं, महादेवा तुम्ही अवताराला माणसाच्या जन्माला जाणार, मग माणसाच्या जन्माला तिथं अवताराला गेल्याच्या नंतर तुम्ही जगाला काय, माणसांना काय मशानातली राख लावणार का? राख लावणार का तुम्ही? त्यावेळेस नाही पार्वती माते, मी नियोजन केल्याशिवाय कसं जाईल, मी नियोजन केल्याशिवाय जाणार नाही. मग त्या ठिकाणी भगवान शंकरांनी हातातला त्रिशूळ समोर ठेवला, डमरू समोर ठेवला आणि हातातला भस्म समोर ठेवला आणि पार्वतीला सांगितलं, पार्वती या तिन्ही गोष्टींकडे बघ, या तिन्ही गोष्टींकडे बघ. पार्वती म्हणली, हा भस्म समोर ठेवलाय, डमरू समोर ठेवलाय, त्रिशूळ समोर ठेवलाय, मग हा दिसले मला हे ब्रह्म विष्णू आणि महेश दिसले. अगं पार्वती मी एकटा नाही जाणार, या तिघांना घेऊन जाणार आहे. काय करणार आहे? या तिघाला घेऊन जाणार आहे, ब्रह्म विष्णू आणि महेश तिघांना घेऊन जाणार आहे. पार्वती माता म्हटली, अहो काय बी कळालं नाही बघा, काय कळालं नाही. अगं मग काय केलं, भगवान शंकरांनी भस्मातला भ काढला, बाजूला ठेवला, डमरूतला ड काढला, बाजूला ठेवला आणि
भस्मातला भ काढला, डमरूतला द काढला बाजूला ठेवला आणि त्रिशूळातला र काढला बाजूला ठेवला आणि तिन्हीचा एक करून जगाच्या कल्याणाकरता भडीमार केला. त्याचं नाव भंडार आहे. त्याचं नाव काय आहे? भंडार आहे. म्हणून हा भंडारा कपाळाला लावत तेव्हा म्हणून प्रत्येकानं उद्यापासून त्या ठिकाणी भंडारा कपाळाला लावायचा. भंडाऱ्यात सुद्धा महाराज 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक आहे कपाळाला लावायचा भंडारा आणि दुसरा आहे आपण कीर्तन झाल्याच्या नंतर सेवन जो करणार आहे महाप्रसाद, तो म्हणजे भंडारा. परंतु माणसांचं या भंडाऱ्यापेक्षा या भंडाऱ्याकडं जास्तच लक्ष आहे. म्हणून महाराज हा भंडारा किती असावा सांगू का? हा भंडारा कितीही असला तरी चालतो महाराज, परंतु हा भंडारा त्या ठिकाणी मापात असावा. का तर आम्ही वारीला जातो महाराज तुकोबाराच्या पालखीमध्ये. परंतु वारीत 2 प्रकारचे वर्ग आहेत. वारीत किती प्रकारचे? 2 प्रकारचे वर्ग आहेत. एक आहे बिशी भरून चालणारा वर्ग आणि दुसरा आहे डोकी सेंटर. आता त्या बिशी भरून चालणाऱ्या वर्गाला माहिती असतं की बाबा आपण बिशी भरले, आपण पैसे भरले, त्यामुळे आपल्याला सकाळचा अल्पोपहार वेळेवर भेटणार, नाश्ता वेळेवर भेटणार, दुपारचं जेवण वेळेवर भेटणार आहे, संध्याकाळचं जेवण आपल्याला वेळेवर भेटणार आहे. मग आपण जरा बाहेर आलोय, वातावरण बदललंय, आपण जरा हात आकडा बघा नाही. अहो एक जणानं इतका नाश्ता केला सकाळी महाराज, काष्टा फेटूच तर नाश्ता केला, इतका नाश्ता केला. मग आता सकाळी एवढा भरपूर नाश्ता झालाय, जरा दुपारी तरी हात आकडा बघा नाही महाराज, आकडा बघा नाही हात, दुपारी त्याच्यापेक्षा फुल महाराज. आता सकाळी नाश्ता भरपूर झाला, दुपारी जेवण फुल झालं, संध्याकाळी जरी थोडा हात आकडा बघा नाही, संध्याकाळी त्याच्यापेक्षा फुल. मग ती दुसऱ्या दिवशी दिंडीत नसतातच, बांधाजाड, मकत, डाळिंबीच्या बागत, ओसाय शेतात. बरोबर आहे. अहो किती खावं? स्वामी विवेकानंद म्हणतात की बाबा पोटापुरतं खाणं याला प्रकृती असं म्हणायचं, पोटापेक्षा जास्त खाणं याला विकृती असं म्हणायचं, आणि आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणं याला महाराष्ट्राची भारताची संस्कृती असं म्हणायचं. लक्षात बरोबर का? म्हणून बाळू मामांचा महिमा फार मोठा आहे महाराज. महिमा किती मोठा आहे तुम्हाला सांगू का? किती मोठा आहे सांगू का? ज्या वेळेस कसं आहे, कर्नाटकात पाऊस जास्त असला की आपल्या इकडं कमी असतो महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात पाऊस जास्त असला की कर्नाटकात कमी असतो. आपल्या इकडं पाऊस भरपूर पडला आणि भरपूर पडल्याच्या नंतर मेंढी माऊलीच्या गुडघ्याला पाणी लागायला लागलं. कुठं? गुडघ्याला पाणी लागायला लागलं. त्यावेळेस मामाने विचार केला आता बकरी कुठं न्यायची? कर्नाटकात बकरी न्यायची. मग मामा परतीच्या प्रवासाला निघाले आणि जाताना एक आडवी घटप्रभा नावाची नदी आडवी लागली. कोणती? घटप्रभा नावाची नदी आडवी लागली. आता ही नदी पार करून पलीकडे जायचंय. मग काय करावं? त्या ठिकाणी एक नावाडी होता. नावाड्याला मामांनी हाक मारली, ए नावाड्या, कसं ए नावाड्या इकडे. नावाडे आल्याच्या नंतर नावाडी म्हटला बोला, अहो एवढी माझी मेंढर आहेत, ही नदीच्या पलीकडे न्यायची, किती रुपये घ्याचाल? त्यावेळेस त्यानं सांगितलं लहान मेंढरू ठरवून घेतलं महाराज, घेऊन ये मामाचं ठरवून, पण त्यानं घेतलं. बरोबर का? त्यानं सांगितलं लहान मेंढरू असेल तर 4 आण्याला आणि मोठं मेंढरू असेल तर 8 आण्याला. 4 आणि 4 आणि मायला म्हटलं बोला ना, तर मी तिथे येऊन हाणून गेलो सांगतो, टेन्शन आलंय मला आता. 4 आणि 4 आणि किती? 8 आणि 8 आणि 8 आणि किती? 16 आणि 8 आणि 8 आणि रुपये. त्यानं ठरवून घेतलं महाराज, 4 पैशाला 1 मेंढरू. बरोबर का? आणि मग काय करायचं महाराज? त्यानं मेंढर भरले आणि नदीच्या पलीकडे नेले. परंतु शेवटची खेप राहिली आणि शेवटची खेप भरली आणि नदीच्या मध्ये गेल्याच्या नंतर त्या नावाड्याच्या मनात पाप आलं. म्हटला ह्यातली जरा 4-5 मेंढर आपण टाकावे, नदीत टाकून द्यावे. का तर तुम्हाला प्राण्याला पोहायला शिकवायला लागत, सगळे प्राणी आडवेत महाराज, परंतु माणूसच एकटा उभा आहे. परंतु देवाला अजून काळजी पडली, माणूस उभा असून इतका आडवा का वागतो? माणूस उभा असून इतका आडवा का वागतो? सगळे प्राणी आडवेत. बरोबर का? मग त्यानं काय केलं, नदीच्या मध्यभागी गेल्याच्या नंतर 4-5 मेंढर घेतले, नदीत टाकले, पाण्यात टाकले. आता मेंढराला पावा शिकवा लागते, मेंढर पावायला लागले महाराज. आणि नदीच्या पलीकडे गेला. मामा पाहत होते बरं सगळं, मामांना सगळं दिसतं महाराज. इथं आलेला भक्त कशासाठी येतोय, काय करतोय, सगळं दिसतं महाराज. बरोबर का? आणि पलीकडच्या कडेला गेले आणि ते होते ते मेंढर त्या ठिकाणी उतरवले आणि नाव अशी माघारी वळवताना त्या नावेच्या ते कडीमध्ये हात त्याचा अडकला. काय झाला? हात मामाने इकडून फू केला, बरोबर हात अडकला त्याचा आणि वरडायला लागला. आणि तो वरडायला लागला. त्यावेळेस पुण्यापा शिनगारे म्हटला, मामा
अहो तो नावाडी वरडायला लागला, त्याचा हात अडकलाय मामा, तो रडायला लागलाय नावाडी. मामा म्हणले तो रडत नाही, मी रडिवलाय. तो रडत नाही, मी रडिवलाय. मग काय, अरे बघ ना, त्यानं आपले 4-5 मेंढर त्या ठिकाणी कुठे टाकले, अरे पाण्यात टाकले रे 4-5 मेंढर. मग खुण्यापाशी नगारे म्हणला, मामा अहो मग एवढा तुम्ही 8 तास का करताय मामा, तुम्ही काय करा, या नदीतूनच वाट काढा ना मामा, काय करा, नदीतूनच वाट काढा. त्यावेळेस मामाने बटव्यामध्ये हात घातला, भंडारा घेतला आणि मामाने त्या ठिकाणी पाण्यात सोडल्याबरोबर नदी अशी दुभंगली. कशी दुभंगली महिला मंडळ, तुमचं केसाचा बांग असतो बघा, ही असं अशी वाटेमधनं तयार झाली. आता ती वाटच दिसना झाली का, तर आता इकडं लसणा जाऊ आपा, इकडं कांद्या जाऊ आपण, मध्ये डोंगळा पोपळा अशी नदी. अहो ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाला वसुदेव ज्या वेळेस यमुना नदीतून त्या ठिकाणी नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला नेत होते, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्यानं पूर चढला अचाट, त्यासी लाविला अंगुष्ट, अंगठ्यानं यमुना नदी दुभंगली होती. त्याप्रमाणे माझ्या बाळूमामाच्या भंडाऱ्यानं घटप्रभा नावाची नदी दुभंगली. आणि नदी दुभंगल्याच्या नंतर मामा त्या वाटेने गेले आणि पलीकडच्या काठावरती गेले. आणि त्या नदीच्या पलीकडचं गाव होतं, त्याचं नाव तिगडी. काय, तिगडी. आणि त्या काळी महाराज एक नारायण बुवा गोंधळे नावाचे कीर्तनकार होते. आज जसं कीर्तन करतोय तसं नारायण बुवा गोंधळी नावाचे कीर्तनकार होते. आणि त्या नारायण बुवा गोंधळींना त्या ठिकाणी जेवणामध्ये हे टाकला होता, काय देऊ, शेंदूर, शेंदूर, हा शेंदूर टाकला होता महाराज. आणि शेंदूर टाकल्याच्या नंतर आवाज कीर्तन करता येत, किती बी मग अभ्यास असू द्या कीर्तन करता येत नाही महाराज, का तर आवाजच जात नाही, बरोबर का. शेंदूर टाकला होता, पहिल्या माणसापाशी सुद्धा आवाज जायना नारायण बुवांचा. मग मामांना ही बातमी कळाली. मामांनी काय केलं, त्या नारायण बुवाला केसापासून नखापर्यंत भंडाऱ्यानं नाव घातलं, भंडाऱ्यानंच आंघोळ घातले. नारायण बुवाने विचार केला, अरे जर मामांची जी इच्छा असेल मी भंडाऱ्यानं नाहून निघावं, तर मी अडवणारा कोण आहे, मी अडवणारा कोण आहे. मग ज्या वेळेस मामांनी केसापासून नखापर्यंत भंडाऱ्यानं नाव घातलं, त्यावेळेस पहिल्या माणसाला न जाणार आवाज शेवटच्या माणसाला जाऊ लागला. हा बाळू मामांचा महिमा आहे महाराज, शेवटच्या माणसाला जाऊ लागला, बरोबर का. आणि आज कसं तुम्ही भजन करी का, तसं त्या काळात सुद्धा एक बाबा आर्टिकर नावाचा भजन सम्राट होता मामांच्या काळात. आकाश महाराज तुमच्यासारखाच गायन सम्राट होता. आणि इतका सुंदर गायन करायचा, हार्मोनियम वाजवून गायन करायचा. आणि त्यानं गायन ह्या बाबांसारखे, हो मागा बी नाव विसरून गेलो, हो ह्या बाबांसारखे त्या ठिकाणी, बरोबर का. बाबा आर्टिकर नावाचा हार्मोनियम वाजवून त्या ठिकाणी गायन करायचा. मग इतकं गायन सुंदर करायचं, गायन ऐकलं की मंत्रमुग्ध व्हायचे बसलेले माणसं. एकदा बाळूमामाच्या तळावरती एकादशीला गायना करता आला. आणि एकादशीला गायना करता आल्याच्या नंतर त्यानं इतकी सुंदर चाल म्हटली, महाराज मामा समोर बसून ऐकत होते, इतकी सुंदर चाल म्हटली, मामा सुद्धा मंत्रमुग्ध झाले. आणि मामा मंत्रमुग्ध झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आरती झाली, जेवण झालं. आणि जेवण झाल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी गाडीमध्ये बसायला गेला. त्यावेळेस गाडी कोणती होती, फॉर्च्युनर. अहो बैलगाडीमध्ये बसायला गेला. त्यावेळेस मामांनी हाक मारले, ए बाबा आर्टिकर इकडे, इकडे म्हटल्याच्या नंतर बाबा आर्टिकर पळत गेला. बोला मामा, काय काम आहे मामा. त्यावेळेस मामाने सांगितलं, अरे किती सुंदर गोड गायन करतो रे, इतकं सुंदर गोड गायन केलं तू. अरे मी मंत्रमुग्ध झालो, परंतु ऐक बाबा आर्टिकर, तू आजपासून काय करायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू, आजपासून तू ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू करायचं, बरोबर का. जसं तुम्ही सकाळच्याला इथं पारायण होतं महाराज, त्या पद्धतीनं पारायण सुरू करायचं ज्ञानेश्वरीचं. बाबा आर्टिकर म्हटला, मामा अहो तुमची जर इच्छा असेल मी ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, तर काय हरकत आहे, मी उद्यापासून ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू ठेवतो महाराज, उद्यापासून करतो. आणि बाबा आर्टिकरांना दुसऱ्या दिवशीपासून ज्ञानेश्वरीचं पारायण करायला सुरुवात केली. आणि पारायण करायला सुरुवात केली. आणि महाराज बघता बघता 6 महिने झाले पारायण सुरू, डबल. मग का तर मामाने सांगितलं होतं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत पारायण बंद करायचं. आपल्यासारखा म्हणला असता कुठं वाचावं कटाळ येतोय, बरोबर का. जोपर्यंत मी सांगाव तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण बंद करायचं नाही. मग 6 महिन्यानंतर म्हटलं आता मामांकडे जाऊ आपण. मग मामांच्या तळावरती गेला. आणि ज्यावेळेस बाबा आर्टिकर ज्ञानेश्वरीचं पारायण करायचा, त्यावेळेस महाराज भला मोठा एक नाग यायचा, असा फणा काढून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकायचं.
बाबा आर्टिकर म्हणायचा नेमकं या नागराजाच्या रूपात येतंय तरी नेमकं कोण कोण येत असावं या नागराजाच्या रूपामध्ये. आणि बाळू मामांकडे गेला आणि बाळू मामांनी सांगितलं, बघितले चंद्र मामांनी हाक मारली, बाबा आर्टिकर चाललंय ना हो ज्ञानेश्वरीचं पारायण, चांगलं चाललंय ना पारायण. हो चाललंय मामा पारायण, परंतु मामा एक शंका आहे बघा मामा. मामा ज्यावेळेस मी पारायण करतोय ना त्यावेळेस एक भला मोठा नाग येतोय आणि त्या ठिकाणी त्या नागराजाच्या रूपात कोण येत असावं आणि त्या ठिकाणी मान डोलवून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकतोय मामा, कोण येत असावं त्या नागराजाच्या रूपात. मामा म्हटले, अरे बाबा आर्टिकर तुला ज्ञानेश्वरीचं पारायण कुणी करायला सांगितलंय? मी सांगितलंय, बरोबर का? मग दुसरं कोण येत असेल त्या नागराजाच्या रूपात? कोण येतोय? अरे त्या नागराजाच्या रूपामध्ये मीच येतोय, बरोबर का? आजही मामा भक्तांना दर्शन देताना जास्तीत जास्त नागराजाच्या रूपातच देतात. का तर ज्यावेळेस एकदा मामा बकरी राखत राखत एका बांधावरती, शेताच्या बांधावरती बसले होते आणि त्या ठिकाणी 20-25 लोक मामांपाशी आले, गप्पा मारण्याकरता आले. आणि त्यांच्या गप्पा सुरू असताना एक जणाचं लक्ष मामांच्या असे साईडला गेलं तर त्यानं बघितलं तर त्या ठिकाणी त्याला एक भला मोठा नाग असा फणा काढून बसलेला दिसला. त्यावेळेस बाकीच्या लोकांनी बघितल्याच्या नंतर बाकीचे लोक त्या नागराजाला मारण्याकरता पळायला लागले. मामा म्हटलं, हे त्याला मारू नका. अरे जसं तुम्ही ऐकायला आलाय, जसं तुम्ही गप्पा मारायला आलाय तसा तो आलाय, तुम्ही जसं आलाय तसा तो आलाय. मग त्यावेळेस मामांनी त्या ठिकाणी मान डोलून असं त्या नागराजाकडे काय पाहिलं. नागराजानं फणा हलवून मामांना दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी आलेल्या वाटेनं नागराजा पुन्हा गेला. नागराजा महाराज मामांची मी सांगतो तुम्हाला अन्नपूर्णा मातेवर सुद्धा सत्ता आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कसं अन्नपूर्णा मातेवरती सत्ता आहे? सांगतो तुम्हाला. मामा त्या बांधावरती बसले असताना एका शेतकऱ्यानं पाहिलं, अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत, मामा बांधावरती मेंढ्या सारतायत, मेंढ्या राखतायत. मग काय करावं? आपल्या घरी ताक आहे म्हणला. काय ताक आहे, जरा 2 तांबी ताक जरा नेऊन मामांपाशी प्यायला देऊ, उन्हाळ्याचे दिवस आहेत. मग तो 2 तांबी ताक घेतलं, मामांपाशी गेला आणि मामाला म्हणाला, मामा अहो हे 2 तांबी ताक आहे, तेवढं ताक पिऊन घ्या मामा. त्यावेळेस आता एवढे 25-30 माणसं होते, 2 तांबी ताक पुरल का महाराज? पुरल का? मग म्हणले, संजय महाराज तुम्ही ताक वाढा. संजय महाराज म्हणले, जर कमी पडलं तर 25 माणसात कसं बजेट बसवायचं? बरोबर बजेट बसलं पाहिजे. हा, मग मामांनी ओळखलं, प्रत्येक जण त्या ठिकाणी ताक वाढण्यासाठी नकार द्यायला लागला. मामांनी ओळखलं, मग मामांनी काय केलं, स्वतः ताक वाढायला सुरुवात केली. प्रत्येक माणसाला 1-1 पेला ताक द्यायचे मामा. किती? 1-1 पेला ताक द्यायचे. आणि 1-1 पेला ताक देत असताना महाराज 25-30 माणसांना ताक दिलं तरी त्या 2 तांब्यातलं ताक संपलं नाही. म्हणजे मामांची अन्नपूर्णा मातेवर सुद्धा काय सत्ता आहे. म्हणून या जगामध्ये तुम्ही विठ्ठलाची भक्ती करा आणि विठ्ठलाची जर भक्ती जमत नसेल तर मामाची भक्ती करा. कुणाची भक्ती करा? मामाची भक्ती करा. म्हणून मी सांगितलं, या जगामध्ये विठ्ठलासारखं दैवत नाही आणि मामांसारखा संत होणे नाही महाराज. संत मामांसारखा नाही महाराज, बरोबर का? का तर संत महात्मे कसे असतात? संतुष्टम सततम वर्तते इति संतहा. संतुष्ट असतात कायम. कसे असतात? संतुष्ट. महिला मंडळ कसे असतात? मोठ्यानं म्हणा, नाही तर आता मागायची भाषा बोला, संतुष्ट. हा, सगळ्यांनी पुढं सरका जरा. विठाला विठाला पुढं सरका. विठाला 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 विठाला. हो, म्हणून आपला विषय कुठं सुरू होता? हा, संतुष्टम सततम वर्तते इति संतहा. दुसरा एक श्लोक सांगतो तुम्हाला. सन्मार्ग वर्तेना संतहा तद्रूपेण विद्या विनय हृदये सहेव वर्तते ते संतहा. सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या आणि विनय यांची परिपक्वता घातलेले आणि जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालेले त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. मग असे संत तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, बाळूमामा असतील. म्हणून तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात की बाबा तुम्हाला मी सांगतोय विठ्ठलाला बजा, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. मी मागा सांगितलं, सांगत असताना ते आपल्या हिताचं असावं. आणि आणखी एक मुद्दा राहिला होता, त्या जो आपल्याला व्यक्ती सांगतोय त्याचा त्याला पहिला अनुभव असावा, बरोबर का? मग तुकोबाराय सांगतात, तुकोबारांना अनुभव आहे का? आहे म्हणून तर सांगतात. जे जे अनुभव आले ते तुकोबारांनी सांगितले. अनुभव आले अंगा ते या जगा. किती अभंग पाठ केले याला महत्व आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला महत्व आहे?
बोला बोला बोला. किती अभंग पाठ केले याला महत्व आहे का किती अभंगाचा अर्थ कळतो याला महत्व आहे? किती अभंगाचा अर्थ कळतो याला महत्व आहे? किती अभंगाचा अर्थ कळतो याला महत्व आहे का किती अभंग अनुभवात आले याला महत्व आहे? किती अभंग अनुभवात आले याला महत्व आहे. तुका म्हणे चाखुणी संगे मज अनुभव आहे अंगे. माझ्या अंगामध्ये अनुभव आहे म्हणून तर मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. म्हणून आज महाराज इतका सुंदर सोहळा 3 वर्षी गेले, 3 वर्षी तुम्ही करताय महाराज. आणि या सोहळ्यातून या बाळूमामांच्या सप्त्यातून काय होतं तुम्हाला सांगतो. एक श्लोक सांगतो. यातून कोणत्या कोणत्या प्रक्रिया घडतात. हस्तो पवित्रो यदि पुण्य दानम, मुखो पवित्रो यदि राम नाम, चरण पवित्रो यदि तीर्थगमन और हृदय पवित्रो यदि ब्रह्म ज्ञान. साधा अर्थ है त्याचा. राम नाम से मुख पवित्र हो जाता है, तीर्थगमन से चरण पवित्र हो जाता है, ब्रह्म ज्ञान से हृदय पवित्र हो जाता है. और या जर हातानं तुम्ही या ठिकाणी अन्नदान केलं, या हातानं जर तुम्ही या ठिकाणी बाळूमामाच्या मंदिरामध्ये कोणती जर या हातानं सेवा केली, अन्नदान केलं, याचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी मामा तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार. याचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. का तर पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जीवनामध्ये माणसानं भाताचं एक शीत जरी अन्न दिलं ना महाराज तरी कोटी कुळाचं पुण्य मिळतं. येथे एक शीत दिधल्या अन्न कोटी कुळाचे होय उतरण, कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे धन्य धन्य पांडुरंग. म्हणून अन्नदान फार महत्वाचं आहे. म्हणून आज सुद्धा कुणाचं तरी अन्नदान असेल, मला नाव माहित नाही, परंतु त्यांना त्या ठिकाणी द्याव्या तेवढ्या धन्यवाद महाराज. का तर अन्नदान त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. तुकोबारा म्हणतात मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाला बजा. विठ्ठलाला नाही बजलं तर तुमचा जन्म वायाला जाणार. म्हणून तुकोबारा आपल्याला उपदेश करतात आणि तो उपदेश आपण सांभाळणं गरजेचं आहे. आणि जीवनामध्ये महाराज मूर्ख माणसाला उपदेश करण्याचा अर्थ नाही. मूर्ख माणसाला उपदेश करायचा नाही. अहो गडबड करू नका. विठ्ठला 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 विठाला 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 विठाला. हो तुकोबारा आपल्याला उपदेश करतात. तुकोबारा म्हणून मी सांगितलं तुम्हाला जीवनामध्ये मूर्ख माणसाला उपदेश करून काय फायदा, मूर्खाला उपदेश करून काय फायदा नाही. बरोबर का. एक मूर्ख त्या ठिकाणी रेल्वेत बसला महाराज, त्याला रिझर्वेशनचं तिकीट भेटलं आणि रेल्वेत 3 शिटा असतात. किती? 1 2 आणि 3 शिटा असतात. रिझर्वेशनचं तिकीट भेटलं त्याला आणि त्याला वरचं तिकीट भेटलं महाराज. आणि जसा तो त्या ठिकाणी बसला शिटावर तसं त्याला जुलाब लागलं. काय लागलं? जुलाब लागलं. मग वरच्या शिटावरून उतरायचं खाली, तिकडं लॅट्रिनकडे जायचं. रेल्वेत बाथरूम असतं ना तिकडं जायचं. मग दिवसभरच्या प्रवासात महाराज ते बेजारून गेलं. वरनं उतरायचं खाली, तिकडं जायचं, वरनं उतरायचं. दिवसभरच्या प्रवासात बेजारून गेलं आणि घरी आल्याच्या नंतर बायको समोर पाठशिरी बसलं खाली. बायको म्हणलं अहो का बरं एवढे कटाळायला, काय झालं तुम्हाला? काय सांगायचं म्हणला, मला रिझर्वेशनचं तिकीट भेटलं, वरचं सीट भेटलं रेल्वेत आणि तेवढ्यात मला जुलाब लागलं, वरनं खाली उतरायचं, लॅट्रिनकडे जायचं. दिवसभरच्या प्रवासात मी बेजारून गेलो. माझी तब्येत काय बरोबर राहिली? तब्येत बरोबर राहिली नाही. मग बायको हुशार होती. बायको म्हटली अहो तुम्हाला एवढं कळत नाही? अहो तुम्ही वरच्या सीटवर बसला होता, तुमच्या खालच्या सीटवर कोणतरी बसलं असेल, त्याला तुम्ही उपदेश करायचा की बाबा माझी तब्येत बरोबर नाही, माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे तू काय कर, खालच्या सीटावर न वरच्या सीटावर बस आणि मी खालच्या सीटावर बसतो. तो म्हणला मला एवढं कळत नाही. होय म्हणला, खालच्या सीटावर बसलंच नव्हतं कोणतर, कोणाला उपदेश करू. कळलं त्याला, कळलं. बाकीच्याने प्रसाद घेतल्याशिवाय जाओ. बरोबर का. म्हणून मूर्ख माणसाला उपदेश करण्याचा अर्थ नसतो महाराज. विठाला 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 हो. म्हणून काही गोष्टी अशा असतात विचारल्या तर सांगाव्या, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या आणि काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या. बरोबर का. आता नाही विचारलं तर काय सांगावं, काय सांगावं नाही विचारलं तर. अहो एखादा आंधळा मनुष्य रोडने चाललाय, आंधळा मनुष्य, आणि समोर खड्डा आहे आणि तुम्ही साईडला उभा राहिले आणि तुम्हाला माहिती की बाबा आणखी जर थोडा पुढे चालत गेला तर तो त्या ठिकाणी खड्ड्यात पडणार आहे. अशा वेळेस त्यानं तुम्हाला वाट विचारण्याची वाट तुम्ही बघावी का? नाही महाराज. त्यानं नाही वाट विचारली तरी तुम्ही त्याला सांगावं. बरोबर का. की बाबा इथं खड्डा आहे आणि तू त्या ठिकाणी बाजूनी जा. तोच मार्ग तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून काही गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या तर सांगाव्या,
काही गोष्टी नाही विचारल्या तर सांगाव्या आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. विचारले तरी कोणत्या गोष्टी सांगू नये? एखाद्यानं तुम्हाला दारूचं दुकान विचारलं, सांगावं का महाराज? नाही सांगावं महाराज. का नाहीतर त्याला दुकानात न्यावं, त्याच्याकडे पैसे नसतील तर स्वतःचे 200 घालावे, त्याला फुल करावं आणि कीर्तनात आणून सोडावं. अहो जातील 200 पर्यंत कीर्तनाचा तरी, बरोबर का? म्हणजे काही गोष्टी विचारले तरी सांगू नये. का तर महाराज मला फार अनुभव आहे. आता माझ्याकडे मोटरसायकल तरी महाराज, पूर्वी मी एसटीनं प्रवास करायचो आणि एसटीनं प्रवास करत असताना महाराज कुठं स्टँडवर त्या ठिकाणी झोपायचो पेपर टाकून. मग सकाळपर्यंत झाडणारे यायचे लोक, उठा 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 झाडणारे यायचे. आणि मग प्रवास करत असताना महाराज एसटीला आम्ही, आता महाराज लोक धोतर वगैरे पाहिलं की लोकांना जरा वेगळंच वाटतं बाहेरच्या. मग आता एसटीत मी चढलो की कंडक्टर म्हणला, हा बुवा व्हा माग, जशी ते सासरीची एसटी व्हा माग. आता कसं आहे, आपलं महाराज असतो, आपण जगाला उपदेश करतो म्हटल्यावर आपल्याला शांत बसव. उगाच मी गेलो माग बसलो महाराज, काय करायचं? आणि सगळे लोक बसल्याच्या नंतर शेवटी एसटीत दारुड चढतं आणि त्या दारुड्याला पुढं कोण जागा देत? ते बरोबर आमच्यापाशी येतं आणि दारुड्याला महाराजापाशी बसायला लेनात. आणि बरोबर माझ्यापाशी आलं म्हटला, राम राम महाराज, कुठे चालला? मी म्हणलं जळाबावीला चाललोय कीर्तनाला. कुठे चाललोय? जळाबावी. अहो आमच्याच गावात चाललाय. आमच्याच गावात चाललाय. अहो कुठं चाललाय? अहो तो बाळूमामाचा सप्ताह नाही का, ते आजीनाथ महाराज चोरमले त्यांचा मठ आहे, हा ते स्वप्नील दादाने वगैरे ते सप्ताह केलाय ते, मग तिथं चाललोय. अहो तुम्ही त्या ठिकाणी चाललाय ना सप्त्याला, त्या सप्त्यामध्ये मी 10,000ची मदत केली. किती हजाराची मदत केली? 10,000ची मदत केली. मग तुम्ही मला सांगा महाराज, त्या सप्त्यात माझा वाटा आहे का नाही? मी म्हटलं अरे बाबा, जर तू 10,000ची मदत केली, का तर नामसप्ताहाला केलेली मदत कधीच वाया जात नाही. 10,000ची जर तू मदत केली तर त्या सप्त्यात तुझा वाटा आहे. माझा वाटा आहे का नाही? म्हणला माझा वाटा. मी म्हटलं हाय तुझा वाटा, मग माझ्या वाट्याचं इथंच कीर्तन करून दाखवा. इथंच कीर्तन. आणि म्हटलं महाराज मला तुमचं दर्शन घेऊ द्या, दर्शन. मी म्हटलं कशाला दर्शन घेतो, बस बाबा काय साईडला. नाही म्हटलं महाराज मला तुमचं दर्शनच घ्यायचं. मी म्हटलं ह्याला दर्शन देऊन पाठशिरी मोकळं करावं. मग ते दर्शन घेण्यासाठी आलं आणि त्यानं अर्धी क्वार्टर पिल, तिनं अर्धी हातात होती. मग म्हटलं दर्शन घ्यायचंय मला तुमचं. मी म्हटलं घ्या की दर्शन. क्वार्टर दारा की म्हणलं हातात, ते म्हणलं एका हातानं कसं 2 हातात लावावं लागतील. बरोबर आहे. मूर्ख माणसाला उपदेश करून काय फायदा नाही महाराज. सांग तुकोबारा म्हणतात, सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म. आणि भाषेत बदल असतो बरं का महाराज. भाषेत तिकडं जर तुम्ही विदर्भाकडे गेला ना, तर तिकडची भाषा असती मले तुले. तिकडं आपल्या इकडे आला तर इथं कसं असतं, मला तुला. तिकडं लातूरकडे जर गेला तर आलाव का, जेवलाव का, गेलाव का, खाल्लाव का, अशी भाषा असते. आणि तिकडं नांदेडकडे जर गेलं, मी एकदा नांदेड पशी झरा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी कीर्तनाला गेलो. आणि तिथे कीर्तनाला गेल्याच्या नंतर गाव एक 2-4 किलोमीटर राहिलं. त्यावेळेस मला फोन आला, कुठवर आल्या महाराज? मी म्हणलं आल्या. मी म्हणलं चुकून पिकून म्हणलं साडी फिडी जर घातली ना म्हणलं कुठवर आल्या? मी म्हणलं जवळ आल्या. मग कीर्तन झाल्यावर जेवत्या का कीर्तनाच्या अगोदर? मी म्हणलं कीर्तन झाल्यावर जेवत्या. मग आता भाषेत महाराज बदल असतो, बरोबर का? अहो आमच्या इथे एक महिलांचं भजनी मंडळ आहे, हरिपाठ करतात आमच्या इथल्या महिला. आणि हरिपाठ करत असताना हरिपाठ करतात आणि आमच्या पालखीला आल्या, तुकोबारांच्या पालखीत आमची दिंडीत आल्याच्या नंतर देहूतनं दिंडी आली. कुठं? पुण्यात दिंडी आली. आणि पुण्यातली लोक महाराज दानशूर. पुण्यातल्या लोकांनी कुणी बिस्किट वाटले, कुणी सफरचंद, कुणी काय 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 वाटलं, कुणी बॅगा वाटल्या. त्या महिलांनी सगळं गोळा केलं आणि संध्याकाळच्या मुक्कामाच्या जाग्याला आल्या आणि म्हटल्या महाराज ज्ञानेश्वर माऊली लिहिलेलं खोट आहे होय, पुण्याची गणना कोण करी? कळलं त्याला, कळलं. बाकीच्याने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. बरोबर, पुण्य वेगळं आणि पुणे वेगळं. म्हणून भाषेत बदल असतो. तुकोबारा म्हणतात मी तुम्हाला सांगतो काय, विठ्ठलाला बजा, नाही बजलं तर तुमचा जन्म वायाला जाईल. प्रत्येकाने हात वरती करा. विठोबा रखुमाई बज, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ए विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
बोला कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोला बोला बाळूबाबांच्या नावाने पुढे महाराजांच्या नावाने माई डोबा हो माय हा वा सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. आता आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये कीर्तन समाप्त करूया. तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात करिता भरोवरी दुरावसी दुरी. तुम्ही जेवढी संसाराची भरोवरी करण्याचा प्रयत्न करताल तेवढं भगवंताच्या दूर जाचाल. अहो रावणासारख्याचा संसार पूर्ण झाला नाही, रावणासारख्याचा प्रपंच पूर्ण झाला नाही. रावणाला 80 किती बायका होत्या? किती? 80,000. किती? 80,000. हे तर आपल्याला एकीनच ती तुमची मला अनुभव नाही त्याचा बरोबर का? 80,000 बायका आणि 7 कोटी शुद्ध कांचनाची. सोन्याची घर किती होती? 7 कोटी. अहो आपल्या घरात सोनं असतं, रावणाची घर सोन्याची होती आणि विद्वान पंडित रावण होता बरोबर का? आणि रावणाच्या संसारातल्या 3 इच्छा होत्या की सोन्याला सुगंध आणायचा, समुद्राचं पाणी गोड करायचं आणि स्वर्गाला शिडी लावायची. इतका विद्वान पंडित रावण मेला, परंतु आज ना स्वर्गाला शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आहे. म्हणजे संसार हा पूर्ण होण्याची वस्तू, पूर्ण होण्याची गोष्ट नाही महाराज. म्हणून आज त्या ठिकाणी एवढा सुंदर सोहळा तुम्ही त्या ठिकाणी केला. त्या ठिकाणी सगळेच गुणीजन मंडळीत. इकडं चोपदार बाबा आहेत. चोपदार साहेब इथं यावं थोडं 1 मिनिट. हां तुम्ही मला सांगा, हिथं तुम्ही घरनं हिथं आल्यावर बरं वाटतंय का घरी करमतंय जास्त? हिथं आल्यावर करमतंय ना? मग कीर्तन झाल्यावर कुठं जायचंय? इथंच आहे काय? मग सप्ताह झाल्यावर विठाल विठाल म्हणून त्या ठिकाणी आज बाळू मामाच्या दरबारात आहे. आणि तुम्हाला सांगू का, थोडा भंडाऱ्याचा शेवटचा महिमा सांगतो 2 मिनिटांमध्ये आणि कीर्तन रूपी सेवा समाप्त करतो. ज्या वेळेस बाळू मामा आणि त्यांचा एक सेवकरी वाटणी चालत चालले होते आणि चालत जात असताना एक समोरून ब्राह्मण आला. ब्राह्मणाने पाहिलं, अरे यांच्या कपाळाला फार भरपूर भंडारा लावलेला आहे. त्या ब्राह्मणानं विचारलं, अहो एवढा भंडारा का लावलाय तुम्ही कपाळाला? काय एवढा भंडारा लावलाय? त्यावेळेस त्या शिवकऱ्यानं सांगितलं, अहो हा बाळू धनगर आहे. कोण आहे हा? बाळू धनगर आहे. आणि त्याच्याकडे एक बटवा आहे आणि त्या बटव्यातला जर भंडारा बाळू मामाच्या जर हातानं आपल्या कपाळाला आणि मुखात जर गेला तर जीवनाचा उद्धार होतो असं म्हणतात. त्यावेळेस ब्राह्मण म्हटला, अरे त्या भंडाऱ्यानं उद्धार होतोय का म्हटला? का तर अहंकार झाला त्या ब्राह्मणाला. भंडाऱ्यानं उद्धार होतो म्हटला. मग बाळू मामाला सांगितलं, अहो त्या बटव्यात काय आहे? बाळू मामा म्हणाले, काका या बटव्यात भंडार आहे. काय? या बटव्यात भंडारा आहे. द्या बरं हातावर बघू द्या कसला आहे. बाळू मामाने बटव्यात हात घातला आणि थोडा भंडारा घेतला आणि त्याच्या हातावर ठेवला महाराज. हातावर ठेवल्याच्या नंतर त्या ब्राह्मणानं पाहिलं, म्हटलं ह्यो भंडारा माझा काय उद्धार करायचा? ह्यो भंडारा काय उद्धार करायचा माझा? पुढे 2-4 पावलं चालत गेला आणि भंडारा खाली टाकला आणि मातीत चुरगाळला. आणि मातीत चुरगाळल्याच्या नंतर महाराज 6 महिने त्याला उठताही येणार बसताही येणार. 6 महिने त्याचे सगळे पाय चांगले होते, नसा चालू होत्या. सगळे त्या बेळगाव जिल्ह्यातले, कोल्हापूर जिल्ह्यातले हजारो डॉक्टर केले, परंतु त्या पायाला काय फरक पडत नव्हता. मग सेवकऱ्यानं, दुसऱ्या सेवकऱ्यानं सांगितलं, अरे तू काय कर, एकदा बाळूमामाच्या तळावरती जा आणि तू जर बाळूमामाचा भंडारा तुडवला ना, तू बाळूमामाची नाक घासून माफी माग. तुझा पाय बरा झाल्याशिवाय राहणार, तुझा पाय बरा झाल्याशिवाय राहणार नाही. तो त्या ठिकाणी मामांकडे तळावरती त्या ठिकाणी लोकांनी गाडीत टाकलं, बैलगाडीत, आणि तळावरती नेलं. मामा म्हटले, ब्राह्मणा अरे आला काय? अरे लय स्वतःला शहाणा समजतो, स्वतःला आला आता. त्यावेळेस त्या ब्राह्मणानं मामाला विनंती केली, मामा चुकलं माझं, मामा मला माफ करा. मामा अहो माझी लेकरं बाळ बारकी, तो मला माफ करा, माझा पाय तेवढा बरा करा. संत दयावळू असतात महाराज, संत कृपाळू असतात. त्यावेळेस मामांनी काय केलं, भंडारा घेतला. काय घेतला? भंडारा घेतला आणि त्याच्या पायावरून फिरवला. त्याला थोडा भंडारा खायला दिला आणि कपाळाला त्याच्या भंडारा लावला. पायावरून भंडाऱ्याचा हात फिरवल्याबरोबर त्या ठिकाणी मामा म्हटले,
हे रांडीच्या किती दिवस बसणार आहे तो उठ. आता मामाने शिवी दिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं मामाने शिवी दिली म्हणजे आपलं काम सक्सेस झालं. म्हणून मामाच्या शिवीत सुद्धा महाराज ताकद आहे. उठ म्हटल्याच्या नंतर तो उठला महाराज उठून उभा राहिला आणि उठून मामा म्हणले अरे चाल की 2 फारलांग फारलांग. काय म्हणले मामाची भाषाच होती तशी चाल की 2 फारलांग फारलांग. आणि तो त्या ठिकाणी चालला महाराज चालला 2 पावलं चालल्याच्या नंतर महाराज पुन्हा पळतच चालायला लागला. म्हणजे एवढी ताकद मामाच्या भंडाऱ्याची. कशाची ताकद आहे भंडाऱ्याची. म्हणून उद्यापासून सर्वांनी त्या ठिकाणी भंडारा लावत जा. विठाला विठाला हो काही न लगे एक भाऊची कारण तुका म्हणे आण विठोबाची. तुकोबारा म्हणतात म्हणून तुम्हाला सांगतोय या जगामध्ये माऊली सारखी समाधी नाही तुकोबारा सारखं वैकुंठ भगवन नाही मामांसारखा संत नाही. म्हणून त्या ठिकाणी मामांवरती तुमचा भाव आणि तुमची निष्ठा ठेवा. काहीच लागत नाही मामांना प्राप्त करण्याकरता. काही न लगे एक भावाची कारण मी तुकोबारा म्हणतात मी माझ्या विठोबाराची आण घेऊन सांगतो काहीच लागत नाही. अभंगाच्या शेवटच्या काही नलगे का भावाची कारण काही नलगे का भावाची कारण काही न लगे बाबाची कारण काही न लगे एक बाबाची कारण तुका म्हणे आन विठोबाचे तुका म्हणे आन विठोबाची करता बरोबरी दुरावत घरी करता बरोबरी दुरावत बाबा पुरी वाहवा भवाची भुरी बाबत भगवान भुरी बाबत करता बरोबरी दुरावत करता बरोबरी दुरावत काही नलगे एक भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाची करिता भरोवरे दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. तुकोबारा म्हणतात काहीच लागत नाही भगवंताला बाळू मामांना प्राप्त करण्याकरता त्या ठिकाणी फक्त भाव गरजेचा आहे. म्हणून त्या ठिकाणी आज स्वप्नील दादा सर्वांच्या माध्यमातून संजय महाराज असतील त्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. आणि कीर्तन महाराज तसं जास्त लांबून तुमचं बी खरं आहे. का सांगू हो तुम्हाला इथं कटपळला कीर्तन होतं सांगोल तालुक्यात माझं आणि कीर्तन 7:30ला सुरू झालं. माझं म्हणणं 9:30ला न्यावं बरोबर का नाही 2 तास तर व्हायला पाहिजे. म्हणून 9:15 त्यांचा नेम होता 7 ते 9. 9ला बंद म्हणजे बंद कोणी महाराज असू द्या 9ला बंद. मग 9:15 झाल्यावर एक जणांना अशी लांबकी फोक काढली मोठी. फोक काढल्यावर महाराज तू असं तिकडून फिरून ये जो फोक म्या म्हणलं आताच झपकवतोय गाड्या आता ठेवत नाही. जवळ असं आल्यावर म्या म्हटलं अहो बाबा का बरं तुम्ही फोक काढून असं का बरं काठी काढून आता मारता का काही का बरं बसाई खाली कुठतरी तुमचं चाललंय महाराज म्हणलं तुमचं काय नाही तुम्हाला तारीख कोणी दिली त्याच्याकडे बघतोय मला कुठं आहे नेमका. त्यामुळे मी तेव्हापासून जास्त कीर्तन लांबवायचं नाही. काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाचे. म्हणून आज त्या ठिकाणी झालेली कीर्तन रूपी सेवा तुमचे गुरुवरे कोण असतील आमचे गुरुवर धोंडोपंत दादा संस्थान पंढरपूर दादांच्या चरणावरती कीर्तनाचं पुष्प अर्पण करून आज सगळ्यांनी सुंदर त्या ठिकाणी साथ दिली. आपले कृष्णा महाराज ठवरे असतील इकडं आकाश महाराज सगळे टाळकरी 2 विनेकरी इकडं हनुमंत महाराज गोरड असतील इकडं संजय महाराज होलिके असतील सगळे चोरमले पाहुणे परिवार सगळे पाहुणे असल्यामुळे मी बी जास्त घाबरलो नाही बरोबर. आणि हे कीर्तन दिसणार आहे ते म्हणजे आपले ओम साई कीर्तन चेतन दादांचं त्या ठिकाणी चॅनल आहे. रोहित भाई त्या ठिकाणी शूटिंग करतात बरोबर का. म्हणून तुम्हाला जर कीर्तन पाहायचं असेल तर युट्यूबवरती आमचं कीर्तन आहे शुभम महाराज बंडगर असं नाव टाकले तरी येतं किंवा यांच्या चॅनल ओम साई कीर्तन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा शिवारनामा कीर्तन विश्व एक चॅनल आहे आणि माझा सुद्धा चॅनल आहे आवड पंढरीचे. आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा विसरू एवढं तेवढं प्रेम दाखवा बरोबर. झालेली कीर्तन रूपी सेवा
बाळू मामांच्या चरणावरती कीर्तनाचे पुष्प अर्पण करून कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 ए विठाल जय जय विठाल जय विठाल जय यावी न करी बोलिलेले गुरे वेडे वाकुडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा भयापैकी करा करा क्षमा